नमस्कार मैत्रिणींनो, मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओत खूप स्वागत। हिवाळा स्पेशल सूपची सिरीज आपण चालू केली होती, त्यातली आज चौथी रेसिपी ती म्हणजे गाजरचे सूप। बाजारात खूप छान गाजर येत आहे, त्यामुळे विटॅमिन ए ने भरपूर अशी ही हेल्दी सूपची रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्ही सूप बघू शकताय, कलर खूप छान आहे आणि त्याचा थिकनेसही खूप छान आहे। यात आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर न करता सूप बनवलेला आहे, त्यामुळे हे अजूनच हेल्दी आहे। चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूया। आता सर्वात आधी तर इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे, त्यात तेल टाकायचं आहे आणि थोडंसं बटर टाकणार आहोत आपण। फक्त तेल किंवा बटरमध्येच हे केलं सूप तरीही चालेल। आता आपलं बटर गरम झालेलं आहे। आता यानंतर यात कांदा टाकायचा आहे, यानंतर आल्याचे तुकडे टाकायचे आहेत, लसूण टाकायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्यामधला साधारण कच्चेपणा निघेपर्यंत आपण हे 2 ते 3 मिनिटं परतवून घेणार आहोत। आता इथे 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। कांदा आपला छान व्यवस्थित परतवून झालेला आहे। आता यानंतर यात चिरलेला गाजर टाकायचा आहे। गाजरची मी साल काढून घेतलेली आहे आणि त्यात आता मीठ टाकायचं आहे। अजूनही बाजारात गाजर अजून व्यवस्थित मला मिळाले नाही, त्यामुळे मी यातला जो पिवळा भाग होता असे गाजर वापरलेले आहेत। तुम्ही ते पिवळा भाग काढून टाकला तरीही चालेल। आता यात पाणी टाकून साधारण 15 मिनिटं आपण हे असंच शिजू देणार आहोत। आता 15 मिनिटं झालेले आहेत। गाजर शिजलं आहे का आपण चेक करूया। आता आपला गाजर छान शिजलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटं तरी असंच ठेवायचं आहे। आता 10 ते 15 मिनिटांनी गाजर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि इथे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता गाजरची पेस्ट आपण गाळणीत गाळून घेणार आहोत, जेणेकरून यात जर थोडेफार गाजरची साल राहिली असेल ती व्यवस्थित निघेल। आता इथे बघू शकताय गाजरची थोडीफार साल गाळणीत राहिलेली आहे। आता यानंतर मी गॅसवर तीच कढई ठेवून घेतलेली आहे, त्यात आपण गाळून ठेवलेलं जे गाजरचं सूप होतं ते टाकायचं आहे। कलर तुम्ही बघू शकताय खूप छान आलेला आहे। आता त्याच भांड्यात मी थोडं पाणी टाकून यात मिक्स करून घेणार आहे। आता परत यात मी पाणी वाढवणार आहे। आपल्याला सूपची जेवढी थिकनेस हवी आहे तेवढं पाणी वाढवायचं आहे। तुम्हाला जेवढं पातळ किंवा घट्टसर सूप हवं आहे तेवढं पाणी वाढवू शकताय। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यात काळी मिरीची पावडर टाकायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही डाएटवर असाल तरी देखील हे सूप खूप छान आहे। यात तुम्ही बटर स्किप करून हे सूप बनवू शकता। आता हे 2 ते 3 मिनिटं फक्त उकळू द्यायचं आहे। आता इथे सूप आपलं छान उकळलेलं आहे। आता आपलं गरमागरम सूप सर्विंग बाउलमध्ये सर्व करायचं आहे। तुम्ही बघू शकताय कॉर्नफ्लॉवरचा वापर न करताय त्याचा थिकनेस खूप छान आलेला आहे आणि नॅचरल कलरही आहे। नक्कीच विंटर स्पेशली सूपची रेसिपी ट्राय करा। चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीच्या सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत बाय बाय।